नमस्कार. आपण अनेकदा पाहतो की सरकारी योजना खूप चांगल्या असतात, पण अर्ज करायचं म्हटलं की अनेकांना प्रक्रिया खूप किचकट वाटते. कुठली कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे मिळेल, असे एक ना अनेक प्रश्न समोर येतात. म्हणूनच आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सगळी माहिती अगदी ए टू झेड एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून खऱ्या गरजूंना याचा फायदा घेता येईल. आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही, नाही का? कधी कधी अशी वेळ येते की आर्थिक मदतीची खूप गरज भासते आणि अशाच कठीण काळात सरकारी योजना खरंच खूप मोठा आधार ठरू शकतात. महाराष्ट्रातली संजय गांधी निराधार योजना ही अशाच लोकांसाठी एक आशेचा किरण आहे, जी त्यांना थोडंसं आर्थिक स्थैर्य देऊ शकते. तर मग नक्की आहे तरी काय ही योजना? सोप्या भाषेत सांगायचं तर ही महाराष्ट्र सरकारची एक स्कीम आहे जी निराधार लोकांना आर्थिक मदत करते. आता निराधार म्हणजे कोण? तर बघा, यात विधवा भगिनी, दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुलं किंवा जे गंभीर आजाराने त्रस्त आहेत, घटस्फोटित महिला आहेत, अशा अनेकांना या योजनेचा आधार मिळतो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या योजनेसाठी एक अट आहे आणि ती खूपच महत्त्वाची आहे. ती म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न. हे उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी असायलाच हवं. हो, फक्त 21,000 रुपये. जर ही अट पूर्ण होत असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी हे नक्की तपासून घ्या. चला तर मग आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, डॉक्युमेंट्स म्हणजेच आवश्यक कागदपत्र. आता ही यादी बघून घाबरून जाऊ नका. आपण एक एक करून सगळं व्यवस्थित समजून घेऊ. आधी आपण ती कागदपत्र बघूया जी प्रत्येक अर्जदाराला लागणार आहेत. सगळ्यात पहिलं लागेल एक अर्ज. हा फॉर्म कुठे मिळेल? तर तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात किंवा जवळच्या सेतू केंद्रात, ज्याला आपण कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC म्हणतो, तिथे हा अर्ज सहज मिळून जाईल. त्या अर्जासोबत काय जोडायचंय? तर ओळखीसाठी आधार कार्ड किंवा वोटर ID आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड किंवा घरातलं लाईट बिल. बस. बरं, यानंतर लागतो वयाचा आणि उत्पन्नाचा पुरावा. वयासाठी काय चालेल? तर जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा यापैकी काहीच नसेल तर सरकारी डॉक्टरकडून वयाचा दाखलासुद्धा चालतो. लक्षात ठेवा, वय 18 ते 65च्या दरम्यान असायला हवं. आणि उत्पन्नासाठी एकतर तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला लागेल किंवा जर कुटुंब दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL यादीत असेल तर ते BPL कार्ड किंवा त्या यादीत नाव असल्याचा पुरावासुद्धा पुरेसा आहे. या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी लागतील, जसं की बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे बँक खातं आधार कार्डशी लिंक असायलाच पाहिजे. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबत 2 नवीन पासपोर्ट साईज फोटो आणि एक प्रतिज्ञापत्र म्हणजे एक सेल्फ डिक्लेरेशन की तुम्ही गरजू आहात आणि दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेत नाही आहात. ओके, तर ही झाली सगळ्यांसाठी लागणारी कागदपत्र. आता काही लोकांना म्हणजे त्यांच्या विशिष्ट परिस्थितीनुसार एक जास्तीचं डॉक्युमेंट द्यावं लागतं. चला बघूया ते काय आहे. आता इथे नीट लक्ष द्या. अर्जदाराच्या प्रकारानुसार एक वेगळं कागदपत्र लागेल. जसं की विधवा भगिनी अर्ज करत असतील तर त्यांना पतीच्या मृत्यूचा दाखला जोडावा लागेल. जर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना 40% जास्त अपंगत्व असल्याचं सरकारी सर्टिफिकेट लागेल. गंभीर आजार असेल तर त्यासाठी वेगळं मेडिकल सर्टिफिकेट. अनाथ मुलांसाठी तसा दाखला आणि घटस्फोटित महिलांसाठी कोर्टाचा आदेश. तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते बघून ते एक डॉक्युमेंट तयार ठेवायचं. चला, कागदपत्रांची सगळी तयारी झाली. आता पुढे काय? तर अर्ज जमा करायची प्रोसेस. आणि ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड नाहीये. खरंच खूप सोपी आहे. आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया म्हणजे काहीच गोंधळ होणार नाही. बघा, प्रोसेस एकदम सरळ आहे. स्टेप 1, तहसील किंवा सेतू कार्यालयात जाऊन अर्ज घ्या. स्टेप 2, तो व्यवस्थित अचूक भरा आणि आपण आतापर्यंत जी कागदपत्र बघितली त्यांच्या झेरॉक्स प्रती त्याला जोडा. आणि त्या प्रतींवर स्वतःची सही करायची आहे. स्टेप 3, हा पूर्ण भरलेला अर्ज त्याच ऑफिसमध्ये जमा करा. आणि स्टेप 4 ही सगळ्यात महत्त्वाची आहे, पावती घ्या. तुम्ही अर्ज जमा केल्याची पोचपावती घ्यायला अजिबात विसरू नका, कारण तोच तुमच्याकडे पुरावा असतो. बस, यानंतर मग तुमच्या अर्जाची पडताळणी होते आणि कमिटीकडून त्याला मंजुरी मिळते. चला, सगळं काही झालंय, पण जाता जाता काही गोष्टी ज्या अजिबात विसरायच्या नाहीत. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या की काम अगदी सोपं होईल. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँक खातं आधार कार्डला लिंक असलंच पाहिजे. मी पुन्हा सांगतो, बँक अकाउंटला आधार लिंक करणं अनिवार्य आहे. याशिवाय पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे हे काम सगळ्यात आधी करून घ्या. आता हे आधार लिंकिंग इतकं महत्त्वाचं का आहे? कारण या योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतात. मधल्यामध्ये कोणी नाही. यालाच DBT म्हणजे
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात. यामुळे काय होतं तर पैसे सुरक्षित आणि वेळेवर गरजू माणसापर्यंत पोहोचतात. बरं, आता ही सगळी माहिती तर आपल्याला मिळाली, पण एक विचार करा, आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात असे कितीतरी लोक असतील ज्यांना याची खरी गरज आहे, पण त्यांना हे माहीतच नाहीये, त्यांना या योजनेबद्दल काहीच कल्पना नाही. तर मग आपण एक काम करू शकतो का? ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो का? कदाचित आपल्या एका छोट्याशा मदतीने कोणाच्या तरी आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो. तर ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोचवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.